LIC इंडियाकडून 23 फेब्रुवारी रोजी एक युवा संसद म्हणून भरण्यात आले होतं पुणे या ठिकाणी. तर त्या युवा संसदमध्ये तुम्ही शेवटपर्यंत होता, तर तुम्हाला काय अनुभव आला त्या ठिकाणी? आता युवा संसदबद्दल जर बोलायचं झालं तर 23 फेब्रुवारी 2026 रोजी LIC इंडियाने युवा संसद आयोजित केलेली होती. पुण्यामधील नॅशनल इन्शुरन्स अकॅडमी बानेरला ही संसद होती आणि या संसदेमध्ये जो विषय होता तो होता इंडियन फॉरेन पॉलिसी अँड स्ट्रॅटेजिक ॲटॉनॉमी, म्हणजे भारताची परराष्ट्र धोरणे आणि राजकीय स्वायत्तता. तर यामध्ये काय होतं की शेवटच्या राऊंड म्हणजे फायनल राऊंडपर्यंत होतो मी. शेवटच्या राऊंडमध्ये 30 जण होते, 15 रुलिंग पार्टीचे आणि 15 ऑपोजिशन पार्टीचे. तर जी रुलिंग पार्टी होती ती या बिलबद्दलच्या चांगल्या गोष्टी सांगत होती आणि जी ऑपोजिशन पार्टी होती ती या बिलचा विरोध करत होती. दोघांमधले उमेदवार जे होते ते इतरांना विरोध करत होते. ती डिबेट चालली आणि मग त्यामध्ये हे बिल पास होऊ द्यायचं नाही का नाही हे ज्याचा जास्त ठराव संमती होती त्याच्यावरती अवलंबून राहतं. पण शेवटी ते बिल पास झालं आणि जे परराष्ट्र धोरणं होती ती सक्सेसफुल ठरली.